इंडस्ट्रीज या इथून निघायच्या तयारीत आहेत, महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या बेसिक तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज लागतात त्या आपण पाहतो. परवा आपण काही लोक माझ्यासोबत होतात, काही स्थानिक पत्रकार माझ्यासोबत होते, काही स्थानिक तिकडचे लोक सोबत होते. रस्त्यांचे हाल असतील, पाण्याचे हाल असतील, वीज सतत ट्रिप होते हे देखील आपण पाहिलं. आणि जे काही स्थानिकांकडून त्रास होते ते ऐकत होतो. तेवढ्यातच मला अनेक लोकांनी हिंजवडीमधून मेसेज केले, कारण इथे देखील एक मोठा IT पार्क आहे. इथे जवळपास 5.5 ते 6 लाख लोक हे IT क्षेत्रावर डायरेक्टली अवलंबून आहेत. आणि मग जवळपास 15 लाख लोक हे इनडायरेक्टली इथे रोजगार ह्या क्षेत्रातून घेतात. जे काही आम्ही गेले 3-4 वर्ष ऐकतोय की ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे, आम्हाला सातत्याने वाटत होतं की कुठेतरी काहीतरी इंटरव्हेन्शन होईल, कुठेतरी हे जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ती वाढू शकेल, ती बदलू शकेल. पण एकंदर आपण पाहतोय स्थानिकांकडून समजून घेतल्यानंतर, इकडच्या IT क्षेत्रातल्या लोकांकडून, इकडच्या हाऊसिंग सोसायटी, इकडच्या ग्रामस्थांकडून समजून घेतल्यानंतर, आणि आजचा दौरा तर आपण सोबतच होतात, अनेक ठिकाणी फुटपाथच नाही आहेत. मेट्रोची कामं चालू आहेत, किती दिवस चालू आहेत, काही काही 2-3 स्टेशन पूर्ण झालेले आहेत. टेस्टिंग चालू आहे, 2-3 महिने टेस्टिंग चालू आहे. त्याची उद्घाटनाची तारीख काही मिळत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकंदर आपण खोलावर गेल्यानंतर पाहिल्यानंतर पाईप गॅस काही सोसायट्यांमध्ये आहे, काही सोसायट्यांमध्ये नाही आहे. कचऱ्याचं विलगीकरण असेल, कचरा उचलण्याचा प्रश्न असतील, इथे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. काही काही चौक असे आहेत की एक रस्ता PWDचा, दुसरा रस्ता PMRDचा, तिसरा रस्ता PCMCचा. एवढा सगळा गोंधळ या एका महत्त्वाच्या IT क्षेत्राच्या एरियात होऊ शकतो. आणि ह्याच क्षेत्रामध्ये फॉर्च्यून 500 मधल्या काही कंपन्या येत आहेत, आलेल्या आहेत. गेल्या 3-4 वर्षात नवीन कुठच्या कंपन्या तेवढी मोठी वाढ काही झालेली नाही आहे. सध्याच्या ज्या कंपन्या आहेत ते देखील हा विचार करतायत की जर फेज 3 हिंजवडीतून फेज 1 मध्ये जायला 1-1.5 तास लागत असेल, तर मग नेमकं ह्या एरियात आपण थांबायचं तरी का, की स्थलांतरित व्हायचं, हा देखील एक प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे. मी ऐकलं की काही इकडच्या संघटना ज्या आहेत त्या मागच्या वर्षी देखील मुख्यमंत्री महोदयांना भेटल्या होत्या. सातत्याने डिव्हिजनल कमिशनर असतील, इतरांकडे पिटिशन करत असतात की कोणीतरी इथे लक्ष द्या. ज्या काही आपण मूलभूत इथे प्रश्न पाहतोय, ट्रॅफिकची समस्या आहेच. आणि अर्थात जेवढी ट्रॅफिक पोलिसांची संख्या आहे त्यांना अधिकचं बळ देणं गरजेचं आहे, त्यांना वाढीव संख्या देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते इफेक्टिव्हली ह्याच्यावर थोडा कुठेतरी आळा घालू शकतील. सिग्नल आहेत, IT सेक्टरमध्ये स्मार्ट सिग्नलिंग आलं पाहिजे. रस्त्याची तर आपण हाल पाहतोय, अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वरती खालती आहेत. मेट्रोच्या खालचे रस्ते, मेट्रोच्या स्टेशनच्या खालचे रस्ते भयानक परिस्थितीत आहेत. आणि फुटपाथ जणू काही अर्धे तुटलेले आहेत. ह्या 3-4 गोष्टींवर जरी लक्ष केंद्रित केलं सरकारने, तरी मला वाटतं इथे खूप मोठा रिलीफ या स्थानिकांना मिळू शकतो. इकडच्या सगळ्या जे या क्षेत्रात काम करतात त्यांना मिळू शकतो. आणि जे आपण जागतिक स्तरावर एक फॉलोअप घेत असतो, किंवा आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली सांगतो की आम्ही हे लायसन्स आता काढून टाकले, ही परवानगी आता काढून टाकली, हे सगळं काढल्यानंतर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा कंप्लायन्सचे विषय आहेत, करप्शनचे विषय आहेत, आणि इन्फ्रास्ट्रक्चरल कोलॅप्सचे जे विषय आहेत त्याच्यावर राज्य शासनाने थोडं लक्ष केंद्रित करावं. मला वाटतं राजकारण बाजूला ठेवून जर लक्ष इथे केंद्रित केलं तर राज्य सरकार इथे इकडच्या नोकऱ्या, इकडचे जे उद्योगधंदे आहेत, इकडचे जे रोजगार आहेत ते वाचवू शकतील. आपण आता सांगता की 3 वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अंडर हिंजवडी येत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात. तुम्हाला स्वतःला असं वैयक्तिक वाटतं का की एक स्वतंत्र स्वायत्त संस्था किंवा विभाग जो फक्त हिंजवडी आणि या परिसराच्या देखरेखीसाठी किंवा विकासासाठी काम करेल, असा एखादा विभाग करावा का? कारण मला वाटतं प्रशासकीय रचना काय असावी त्यापेक्षा जर एखाद्या, जसं काय आता इथे जे पालकमंत्री त्यांनी किंवा डिव्हिजनल कमिशनर त्यांनी प्रत्येक महिन्याला एक बैठक घेतली आणि फॉलोअप केलं की तुम्ही काय करताय, एका टेबलवर सगळ्या यंत्रणांना बसवलं आणि तुम्ही काय काम केलंय, तुमची जबाबदारी काय, तुम्ही कुठपर्यंत ती जबाबदारी पार पाडलेली आहे, ह्याचा फॉलोअप कोण घेणार. किंवा आता एखादी पाईपलाईन टाकायची